सुरेश धस आणि सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपीच्या अटकेसाठी मोठं आंदोलन राज्यभरात न्याय मोर्चाच्या माध्यमामधून उभं केलं। या राजकीय दबावातून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना अटक झाली होती। याशिवाय तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड यांच्याशी असलेले संबंध, कृषी मंत्री असताना शेती अवजार, औषधं म्हणजे साहित्य खरेदी घोटाळा अशा प्रकारचे आरोप करत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। त्यानंतर मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला। सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीतून झालेलं अपहरण आणि त्यातून करण्यात आलेला अमानुष हत्या या प्रकरणानंतर सुरेश धस हे गेल्या वर्षभरापासून कायम राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेत राहणारे आमदार ठरले होते। धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीतील भ्रष्टाचार आणि गैरकारभाराचे आरोपही त्यांच्यावरती करण्यात आले। हा सगळा घटनाक्रम आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी आणि त्यांचा बचाव करणाऱ्या नेत्यांवरती कठोर कारवाई करा अशी मागणी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे आणि पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यापूर्वी अमित शहा यांना पत्र देऊन प्रत्यक्ष भेटीमध्ये ते सांगितलं। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी काल दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। स्वतः सुरेश धस यांनी मात्र ही भेट आष्टी विधानसभा मतदारसंघातील पर्यटन आणि धार्मिक विकास कामासाठी होते असं म्हटलंय। आष्टी मतदारसंघाच्या अनेक प्राचीन, ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश असून दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात। तथापि या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपेक्षित प्रमाणात विकास हा साधला आला नाही, ही बाब प्रक्रियानं जाणवत आहे।